पाहतोय भागवत कराड सुद्धा आपल्या सोबत आहेत। आता खासदार आहेत भागवत कराड आणि दिल्लीतल्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि त्याच संदर्भात त्यांना विचारूयात। कराडजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये आणि तुमचं अभिनंदन सुद्धा। तुमच्यावरती जी जबाबदारी होती पूर्णपणे तुम्ही त्यात यशस्वी झालात। दिल्लीमध्ये मी प्रचारात जवळजवळ 17 दिवस मी प्रचार दिल्लीच्या विधानसभेचा केला। आमचे केंद्रीय नेतृत्व महामंत्री संघटन मंत्री माननीय BL संतोषजींनी मला मराठी मतांची जबाबदारी दिली होती। म्हणजे महाराष्ट्रातले जवळजवळ 2.5 लाख मतं त्या ठिकाणी होते। त्या ठिकाणी नियोजन केल्यानंतर पहिली संक्रांतीच्या निमित्तानं 20 तारखेला मेळावा मी माझ्या बंगल्यावरती घेतला। 400 ते 500 लोकांना मी बोलवलं होतं मराठी माणसांना। नंतर मी जवळजवळ 25 ते 26 विधानसभेमध्ये गेलो। 50 पासून ते 1000-1500 लोकांपर्यंत छोट्या मोठ्या बैठका घेतल्या आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 2 दिवस होते आणि त्यांच्यासाठी एक आम्ही मोठा मेळावा रंगमंचमध्ये घेतला। 1,500 मराठी लोकांना बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी मराठी माणसाचे जेवढे प्रश्न आहेत ते प्रश्न तिथं मांडले आणि प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पार्लमेंटमध्ये जरी असला तरी बाहेर असावा अशी मागणी केली। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्या मागण्या मी मान्य करतो पण दिल्ली आपल्या हातात घ्या असं आव्हान केलं होतं आणि मी मराठी विशेषतः महाराष्ट्रीयन जेवढे दिल्लीमध्ये आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्यामुळे आपण हे एक आपलं त्या यशामध्ये खारीचा वाटा किंवा सिंहाचा वाटा कुठलाही पण मराठी माणसाचा वाटा नक्कीच आहे। सर्व मराठी जिथं जिथं जाईल तिथं मराठी एकत्र होऊन या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिले। मॅडम, मी सांगू इच्छितो, मी स्वतः परिस्थिती पाहिली। दिल्ली राजधानी आहे, मोठं शहर आहे, फक्त त्या लुटीन दिल्ली जे म्हणजे नवी दिल्ली जी आहे ती चांगली आहे पण बाकी ग्रामीणमध्ये जर गेलं दिल्लीच्या इतके बेकार रस्ते, ड्रेनेजचे प्रॉब्लेम, पण तुमच्या विजयाचं प्रमुख कारण काय आहे? काय केलं असं तुम्ही की अरविंद केजरीवाल यांना पराभूत केलं आणि 27 वर्ष ज्याची वाट तुम्ही पाहिली तो दिवस तुम्हाला पाहायला मिळाला? विजयाचं प्रमुख जर कारण असेल तर दिल्लीच्या जनतेला प्रधानमंत्री मोदी साहेबांची गॅरंटी जी आहे, मोदी साहेबांच्या माध्यमातून विश्वास जो दिला तो त्यांना आवडला आणि दिल्लीच्या विकासासाठी दिल्लीच्या चांगलं शुद्ध पाणी मिळावं, दिल्लीमधले ड्रेनेज सिस्टीम चांगली व्हावी, रस्ते चांगले व्हावेत, हा विकास फक्त आणि फक्त भाजपा करू शकतो। सध्या माननीय मोदी साहेब नेते आहेत, माननीय अमितभाई संघटनात्मक बघतायत, JP नड्डा जी आहेत, अशा ह्या प्रमुख नेत्यावरती विश्वास ठेवून दिल्लीकरांनी मतदान भाजपला केलं आणि मला पूर्णपणे खात्री आहे एक दिल्ली एक विकसित शहर होईल। कारण एक एक्झाम्पल मी आपल्याला देतो, एक एक्झाम्पल म्हणजे STP आपल्या संभाजीनगर शहरामध्ये STP आहे। संभाजीनगर शहरामध्ये तिथं 65 STP बंद आहेत। म्हणजे सरळ सरळ STP म्हणजे दूषित पाणी यमुनेत सोडलं जातं, ते सुद्धा ते चांगले केलेलं नाही। म्हणजे केंद्राकडून पैसे आले यमुना शुद्ध करायला, त्यांनी सुद्धा यमुना शुद्ध केलेली नाही नदी। तर एकंदरीत फक्त खोटं बोलणं, खोटा प्रचार करणं, पण जनतेला हे कळलं आणि त्या माध्यमातून दिल्ली आता नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आल्यानंतर एक विकसित शहर, एक चांगलं शहर बनेल याचा मला पूर्णपणे खात्री आहे। यामध्ये मी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा असतील, तिथले दिल्लीचे महामंत्री असतील, मी सर्वांबरोबर काम केलं। दिल्लीचे माजी महापौर गुप्ता असतील, आमचे दुष्यंत गौतमजी असतील, सर्व नेत्याबरोबर काम करून आम्ही जवळजवळ मी 26 ते 27 विधानसभेत केलो होतो आणि त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्हाला विजय मिळाला। बरं, किती मराठी मतदार आहेत दिल्लीमध्ये? दिल्लीमध्ये 2.5 लाख मराठी मतदार आहेत। बरं, 2.5 लाखच्या आसपास। तुम्ही एक स्ट्रॅटेजी ठरवली होती यावेळेस? वाईट वाटतं की एक पूर्ण करा। आम्ही स्ट्रॅटेजी अशी ठरवली की आम्ही स्ट्रॅटेजी अशी ठरवली की दिल्लीमध्ये 7 लोकसभा आहेत, तर 7 लोकसभेला संयोजक मराठी आणि सहसंयोजक मराठी म्हणजे 14 मराठी माणसाची निवड करून त्यांना दिल्ली लोकसभेचं प्रमुख केलं। नंतर दिल्लीमध्ये संघटनात्मक 14 जिल्हे आहेत,
14 जिल्ह्याचे 14 प्रमुख आणि 14 उपप्रमुख असे 28 लोकांना कामात घेतलं आणि त्यानंतर 70 विधानसभेला आम्ही 70 ठिकाणी प्रमुख करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये आम्हाला फक्त 42 ठिकाणी आम्ही प्रमुख करू शकलो, म्हणजे बाकी ठिकाणी मराठी माणसं नव्हते. तर अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत 80 लोकांची टीम आम्ही तयार केलं. त्यांना मी माझ्या बंगल्यावर बोलवलं, त्यांना जबाबदारी दिली आणि जबाबदारी देऊन त्यांना सांगितलं की तुम्हाला ही तुमची यादी आहे मराठी माणसाची, प्रत्येकाकडे अप्रोच व्हा आणि मराठी माणसांनी, मराठी म्हणजे महाराष्ट्रीयन माणसांनी आपल्या भाजपला मतदान दिलं पाहिजे आणि ते यशस्वी झालं. विशेषतः मला सांगायला आनंद वाटतो, माननीय फडणवीस साहेबांची ज्यावेळेस एका याच्यामध्ये आम्ही सभा घेतली त्यावेळेस 1,500 मराठी एकत्र, फक्त मराठी माणसं एकत्र आला होता आणि खूप चांगली झाली. नंतर आम्ही पण एक सांगा, चौगुले पब्लिक स्कूल आहे. कराड साहेब एक सांगा, भाजपनं हे ठरवून केलं होतं बहुभाषिक असं हे दिल्ली राज्य आहे, या बहुभाषिक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या लोकांचे पूर्ण ते मोठ बांधण्याचा तुम्ही प्रयत्न केला? हे भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व, राष्ट्रीय संघटन महामंत्री BL संतोषजीच्या नेतृत्वाखाली झालं होतं. माझ्यासारखे 18 जणांना त्यांनी निवडलं होते. समजा आसामचे लोक असतील तर आसामचा प्रमुख, महाराष्ट्राचा प्रमुख मी होतो. असे 18 ठिकाणी 18 जणांना निवडून त्यांनी ही जबाबदारी दिली होती आणि म्हणून त्यांचा रोज रिपोर्ट घेतला जायचा, फोन यायचा, तुम्ही कुठल्या भागात आहात. अत्यंत चांगल्या तऱ्हेनं निवडणूक ही लढली गेली आणि लोकांना गॅरंटी वाटली की मोदी साहेबांच्या नेतृत्वात भाजप काम करत आहे आणि म्हणूनच हे आपण जिंकलोय. फक्त एकच मला सारखं वाटत होतं की या 70मध्ये मराठी म्हणजे महाराष्ट्रीयन माणूस एकही नाही. कारण महाराष्ट्रानं आत्तापर्यंत मी हिस्ट्री पाहिली, 1981 साली एक महाराष्ट्रीयन तिथं फक्त नगरसेवक निवडून आले होते महिला, पण कुठल्याही पक्षातर्फे म्हणजे इव्हन आमचा पक्ष भाजपतर्फे सुद्धा मराठी उमेदवार नव्हता, काँग्रेसचा नव्हता, कुठलाच नव्हता. पण आता फ्युचरमध्ये मी संघटन मराठी माणसाचं केलं आहे. महानगरपालिका येतील त्यावेळेस आम्ही नक्की एक 2-3 लोकांना तरी महाराष्ट्रीयन माणसांना तिकीट मागू आणि महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीवर कसा राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू. बरं, पण भाजपसाठी हा विजय किती महत्वाचा होता? 27 मी तुम्हाला सांगू इच्छितो, इतकं सूक्ष्म नियोजन मी कुठल्याही निवडणुकीमध्ये पाहिलं नाही. म्हणजे शेवटचे 3 दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजींनी बैठक घेतली आणि प्रत्येक खासदारांना एक कागद हातात दिला. त्या कागदामध्ये तुम्ही प्रत्येक मंडळाचे प्रमुख आहात. मंडळ म्हणजे 50 बूथ. मला शेवटच्या 3 दिवसामध्ये देवनगर नावाचं बूथ दिलं होतं. तिथं फक्त 51 बूथ होते, 51, आणि त्या 51 बूथचा मी प्रमुख होतो. त्या 51 बूथमध्ये मी जाऊन माहिती घेतली तर त्या ठिकाणी सुद्धा आपचा कॅन्डिडेट 3 वेळेस निवडून आलेला लढत होता आणि आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम केलं. आणि मी विशेषतः ज्या म्हणजे मराठी माणसांना काही करण्यासाठी फडणवीस साहेबांना बोलवलं. नंतर आपले प्रमोद सावंत जे आहेत गोव्याचे मुख्यमंत्री, त्यांचा 1 दिवस दौरा पूर्णपणे लावला. अख्खा भारतच नेला होता म्हणा की दिल्लीत. सुद्धा 3 दिवस तिथे दिल्लीमध्ये तट होऊन अख्खा भारत म्हणता येणार नाही, म्हणजे पण 18 भाषेचे 18 प्रमुख 18 राज्याचे हो सगळ्या नद्या नेऊन यमुनेला जोडल्या होत्या काम करत होते आणि त्याचा पण आता आम्हाला एक आनंद होतोय असा की आता यमुनाजी जे त्यांनी जे आरोप केला होता केजरीवालनी की हरियाणामधून गंदा पाणी दिल्लीला येतं, ते चुकीचं होतं. कारण हरियाणाची गंदाई किंवा हरियाणाची गंदाई दिल्लीमध्ये येतच नाहीये. कारण नंतर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत त्या खासदारांनी सांगितलं की हरियाणाचं कुठलंही पाणी दिल्लीच्या यमुनेमध्ये येत नाही. यमुनेला गंधा करण्याचं काम यमुनेचं पाणी जर केलं असेल तर दिल्लीमधलं जे सिवरेजचं पाणी आहे ते स्वच्छ नाही केलं म्हणून यमुनाची गंदी आहे. आपल्याला माहित आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री स्वतः जाऊन गंगेमध्ये डुबकी घेतली. डॉक्टर एक सांगा, तसंच आता यमुनेमध्ये केजरीवाल डुबकी घेतील का? नाही, त्या डुबकीबद्दल पण मला तुम्हाला विचारायचं आहे. तुमचं टायमिंग खूप भारी असतं. बघा, तुम्ही 8वा वेतन आयोग लागू केला, त्याची घोषणा कधी केली? ऐन निवडणूक प्रचार रणधुमाळी शिगेला पोहोचली तेव्हा केला. तुम्ही अर्थ राज्यमंत्री राहिलेले आहात देशाचे.
तुम्ही पुन्हा एक महत्वाचा निर्णय आणला, 12 लाख रुपये केलं इन्कम टॅक्सच्या बद्दल, 12 लाख सगळे वगळून टाकले आणि नेमकं त्याच दिवशी मतदान असताना तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभात जातात, डुबकी मारतात. टायमिंग जबरदस्त असतं राव तुमचं. टायमिंग पेक्षा मॅनेजमेंट जबरदस्त असते. टाइम मॅनेजमेंट हा मॅनेजमेंटचा विषय आहे. तुम्हाला मी दाखवू इच्छितो यादी की माझ्याकडे 51 बूथवरती 51 त्यांचे बूथ प्रमुख होते, BLO म्हणजे बूथ लेवल अधिकारी होता, पण त्याही पेक्षा बाहेरून आलेला माणूस तिथं काम करत होता. मला समजा करोलबागचं उदाहरण द्यायचं असेल तर राणा नावाचे आमदार मागच्या 3 महिन्यापासून तिथं बसलेले होते. तिथं विस्तारक जो मागच्या 7 महिन्यापासून रात्रंदिवस पूर्ण वेळ प्रत्येक विधानसभेमध्ये काम करत होते. आणि हे सगळं काम कोणी पाहतं का? फक्त संजय राऊत सारखे नेते फक्त TV समोर येऊन काहीतरी वल्लग्ना करतात, बडबड करतात, त्याला काही अर्थ नाही आहे. ही निवडणूक माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिंकलेली निवडणूक आहे. ही निवडणूक मॅनेजमेंटनं जिंकलेली निवडणूक आहे. ही निवडणूक म्हणजे दिल्लीकरांनी विकासासाठी दिलेला कौल आहे. बरं, म्हणून ही कराडजी- महत्त्वाची आहे. कराडजी, आणि एक शेवटचा दिल्लीचं अगदी थोडक्यात की आता दिल्ली राजधानी काबीज केल्यानंतर देशात सत्ता आल्याचा फील आलाय का? खरं सांगा. मॅडम, राजधानी केल्या ताब्यात झाल्यानंतर फील तर आम्हाला सुरुवातीपासूनच आहे. म्हणजे मागच्या 10-11 वर्षापासून प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या प्रधानमंत्री झाल्यापासून पूर्णपणे भारत देशामध्ये आम्हाला आमची सत्ता वाटते. कारण मी एक तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं घवघवीत यश मिळाल्यानंतर आमचं संघटनात्मक काम मागच्या 1-1.5 महिन्यापासून चालू आहे. आज भारतीय जनता पार्टी 1.5 कोटी सदस्य व्हावेत भाजपचे म्हणून सातत्यानं आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांच्या आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये काम करते. म्हणजे 1.5 कोटी सदस्य झाले म्हणजे त्यांना लगेच आम्ही संघटित करणार. नंतर त्याचा आमचा मंडळ अध्यक्ष बनेल, जिल्हा अध्यक्ष बनेल, मान्यच करावं लागेल. बनतील. हे मान्यच करावं लागेल डॉक्टर साहेब, हे मान्य करावं लागेल. देशाचा अर्थ राज्यमंत्री असलेल्या माणसाला बूथची जबाबदारी दिली जाते. इतकं मायक्रो मॅनेजमेंट ज्या पक्षाचं असतं त्यांच्या त्या मॅनेजमेंटला दाद दिली पाहिजे. देवेंद्रजींना देवेंद्रजींना बूथची जबाबदारी नाही त्याहीपेक्षा हा